नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण लोकमान्य टिळकांविषयी अप्रतिम सुंदर दमदार असे भाषण शिकणार आहोत. नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते, समृद्ध लेखणीची जळती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केसरीचा एक एक लेख होता. त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला, उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक, गुरुजन वर्ग आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे नाव केशव असे होते, पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ असे म्हणत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख असलेल्या टिळकांचे गणित आणि संस्कृत हे आवडीचे विषय होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या युक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. एकदा टिळक वर्गात बसलेले असताना त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी टिळकांना उभे केले आणि त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले. तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही. आणि त्यांनी टरफले उचलण्यास साफ नकार दिला. किती हे धाडस, कितीही हिंमत आणि कितीही अन्यायाविरुद्ध चीड. पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला, इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी. टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. त्याचबरोबर गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? उजाडले, पण सूर्य कुठे आहे? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, अशा अग्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घणाघात केला. कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी, असे ते म्हणत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार त्यांनी भारतीय समाजामध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. भारतमातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, होऊन या बेभान धावले भारत मातेसाठी. कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे, संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे. धन्यवाद.